झी 24 तास एक पाऊल पुढे. कमी पावसात सुद्धा तुमच्याकडचं बागायत क्षेत्र हे अजिबात कमी झालेलं नाही आणि त्याहीपेक्षा सुद्धा महाराष्ट्र सरकारने करोडो रुपये खर्च करून फक्त 14% बागायत क्षेत्र आणलं. वस्तुस्थिती त्याचं कारण पुन्हा मला सांगायचं की ही जी जिओलॉजी आपण अभ्यास केला पाहिजे. आता ही जिओलॉजी आहे, मी काय केलं वेगळं होते हे हा सगळा अभ्यास केला आणि आम्ही रिॲडजस्ट झालो. म्हणजे जसा पाऊस बदलला तसं आम्हाला बदललं, तसं तुम्ही स्वतःला बदललं, तुमची धोरणं बदलली, पाणी साठवायची सगळी प्रक्रिया बदलली. 2 गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. एक तर माझं भांडं भरलं पाहिजे, लहान का असे ना, आणि ते भांडं रिकामं व्हायला त्याची पुन्हा भरायची व्यवस्था केली पाहिजे. मला माझं आज पाणी भरतो, उद्या सकाळी नवल नाही आला तर माझी मिसेस किंवा तुमची बायको जी गेली 2 दिवस पाणी नाही आलं तर आणखी 10 भांडे छोटे लहान गंज भरून ठेवते. हो, त्या एका अशिक्षित बाईला समजतं, एखाद्या बाई बापला समजतं, आम्हाला का नाही की 2 पाऊस येणार नाही माहिती आहे. पण आज नाही, रेकॉर्ड 5 वर्षात असंच आहे. 2 पाऊस येत नाही, कमी येतो, मग खूप येतो. मग खूप ज्यावेळी पाऊस येतो तो भरून ठेवला मोठ्या भांड्यामध्ये तर तो नंतर वापरता येईल आपल्याला दुष्काळाच्या वेळेस. म्हणजे दुष्काळी नाही आणि महापूर नाही, नो फ्लड नो फॅमिन असा हा शिरपूर पॅटर्न. नो फ्लड नो फॅमिन. त्याचं कारण पुन्हा सांगतो मी. उदाहरण परवा एका ठिकाणी दिलं, आमचे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सभेत बोललो मी, त्यांचं उदाहरण दिलं. म्हटलं तुम्हाला 6व्या वेतनाचे पैसे मिळाले, अरियर्स मिळाले. शहाण्या माणसाने काय केलं असेल, त्यांनी बँकेत ठेवले, कुठे एफडी टाकले. जेव्हा लग्न लिहिलं मुलीचं, एखादा औषध खर्च आला ते वापरले पैसे. वेड्या माणसाने काय केलं, जे शासन करताय ते दारू उडवून टाकले, दारूच उडवले आणि मग म्हणतो आता मला आणखीन पैसे पाहिजे. अशा प्रकारचं हे झालंय. आणि म्हणून हा सोपा उपाय आहे. या 5 गोष्टीचा अभ्यास केला आपण आणि याच्यामध्ये मग लक्षात म्हणजे असं आलं की ह्या काळा दगड पाणी खायला जाऊ देत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जंगल कट्यामुळे सगळे नाले उचलले, कडक झाले, तो पाणी खायला होते. म्हणून मी ती नालीच खोल केली, ती माती काढली जिथून पाणी जाऊ देत नव्हती. मग मुरुम काढला, मग खाली दगड लागला, त्याला ब्लास्ट केला. कारण पक्का तर काळा दगड होता, पण त्याला पुन्हा मुरुम आहेत, त्याला पाणी मिळत नव्हतं. असा तो खोल केला. आम्ही नाव दिलं मी या पूर्ण प्रयोगाला एन्जिओप्लास्टी इन वॉटर कन्झर्वेशन. एन्जिओप्लास्टी आहे, करावंच लागेल. म्हणजे त्या शिरेमधले जे काही ब्लॉकेजेस होते ते ब्लॉकेजेस तुम्ही दूर केले. नुसते दूर नाही केले, नुसते दूर केले. त्याचं कारण ह्या भूस्तर रचनेमधली वहन क्षमता, ज्याला मी ट्रान्समिसिबिलिटी म्हणतो, ती खूप कमी आहे. पण त्याच्याचं वजन दिलं आपण तर ती जास्त जोरात पाणी जाईल. साधी गोष्ट आहे, सिंपल सायन्स आहे. मग मी काय केलं, 30-40 फुटाचा वॉटर कॅनन उभा केला त्या खालच्या मुरमावर. त्याच्या प्रेशरमुळे पाणी जोरात जायला लागलं, कमी वेळात जास्ती लांब पाणी जायला लागलं. आणि माझ्या ज्या कोरड्या विहिरी होत्या, ट्यूबवेल होत्या, त्यांना पाणी यायला लागलं. उद्याजी तुम्हाला असं वाटेल, अगेन आय से यू शुड नॉट बिलीव्ह, 600 फूट कोरड्या बोरच्या एरियामध्ये पाणी 10 फुटावर आलं आहे. आणि ते मी नाही मोजलं, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 27 ऑक्टोबरला शिरपूरला आले होते काम पाहायला, त्यांनी स्वतः टेप टाकून मोजलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः 27 ऑक्टोबरला शिरपूरमध्ये येऊन टेप टाकली आणि 10 फुटावर पाणी लागलं, मोजलं. जिथे 600 फुटावर लागत नव्हतं. नाही, लोकांनी 9 बरोबर फोडून दिले होते, पाणी लागत नाही म्हणून. आता त्याच बोरला ज्यांनी केसिंग नव्हतं काढलं त्यांना आपोआप पाणी आलं, त्यांनी मोटर टाकली, बोर सुरू झालं विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. खानापूरकर, तुम्ही जी बोलताय, तुम्ही जे सांगताय त्याच्यावर मला आता विश्वास ठेवायलाच हवा, कारण हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही जे सांगताय ना, ती एक क्रांती आहे. पण मला ते वाटत नाही. मी फार छोटंसं काम केलंय, 35 गाव म्हणजे काम नाही एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या पुढे. मी एक लाईन ऑफ डायरेक्शन दिली आहे, हे होऊ शकतं. हे जर शासनाने मोठ्या प्रमाणात केलं, उदयजी हा जो टंचाईचा टँकरचा प्रश्न आहे हा 1 वर्षात सुटतो. महाराष्ट्रातली टँकरची समस्या वर्षभरात सुटू शकते. एकही टँकर लागणार नाही, कुठेही लागणार नाही. आणि थोडं 2 वर्षाचंच काम केलं, 60% तर कमीत कमी आपण बागायत करू. महाराष्ट्र 14%वर महाराष्ट्राची बागायत 60%वर गेलो आहे. मी 80वर गेलो आहे. आपण महाराष्ट्र 60% करू, धरू सेफर साईडला जाऊ. तरी 60% बागायत उदयजी क्रांती करून जाईल. प्रत्येक शेताला पाणी मिळेल. नो कमांड एरिया, नॉन कमांड, सगळंच कमांड एरिया आमचा.
त्याचं कारण त्याच्या भूभागावर पडलेला पाणी त्याचं आहे. वा वा. आता माथा ते पायथा, मला खूप लोक माथा ते पायथा आग्रह तुमचा का? सोपा आग्रह आहे. अहो असा नाला वरून येतो खाली, त्याच्या मध्ये मध्ये उतारावर मुरुम आहे आणि प्रत्येक मुरुमाची समुद्र सपाटीपासून उंची वेगवेगळी आहे. त्याला मी MSL म्हणतो, रिड्यूस लेवल म्हणतो, ती वेगळी आहे. त्या मुरुमाची वेगळी आहे, याची वेगळी आहे, त्याच्या खालची वेगळी आहे. ह्या मुरुमावर जी गावं असली आहेत त्यांना पाणी द्यायचं, मला इथे बंधारा बांधावं लागेल. खाली बंधारावून त्यांना पाणी देणं मूर्खपणा ठरेल. ते पुन्हा इकडे आणावं लागेल. म्हणून माथा ते पायथा, म्हणून रिष्टी व्हॅली, म्हणून उगमचे संगम. कोणी म्हणतं म्हणून नाही, त्याला शास्त्रीय कारण आहे. या मुरुमावर जी काही गावातली 1000 गावं असतील, त्या मुरुमाला पाणी, त्या गावाला पाणी, त्या मुरुमाच्या तिथे बंधारा बांधावा लागेल, तिथे बांधावं लागेल. म्हणून माथा ते पायथा, म्हणून त्याचं शास्त्रीय. आता मी म्हणाले रुंद का केलं हो? त्याचे कारण आपल्याला हे पाणी किमान जूनपर्यंत पुरलं पाहिजे. पुढचा पावसाळा असतो तर नाल्यामध्ये किमान 5 फूट पाणी पाहिजे. म्हणजे माझ्या विहिरीत 10 फूट पाणी राहील, नाल्यात 5 फूट, म्हणजे विहिरीत 10 फूट राहील. ते मला पुरेसं आहे. प्यायलाच कंटाळा नाही, शेतीला पाणी मिळेल. उन्हाळ्यात कापूस लावला पाहिजे सगळ्यांनी महाराष्ट्रभर. काय सांगताय? महाराष्ट्रात उन्हाळ्यात कापूस लावला पाहिजे? माझ्याकडे लावतात. 15 मेला आम्ही कापूस लावतो. 80% भागावर आम्ही 15 मेला कापूस लावतो. शिरपूर तालुक्यात माझ्या प्रोजेक्ट एरियात, प्रकल्प क्षेत्रात होईल, करावं लागेल. अशा प्रकारचं सगळं आपलं काम आपण करू शकलो, सर्वसाधारण भूजल पातळीवर येईल. आणि हाच नाला 5 वर्षांनी, आता हे दुसरं वर्ष आहे, पहिलं वर्ष आहे, ते तो दुसरं वर्ष होतो, 5 वर्षांनी इथे मे मध्ये पाणी दिसेल. मला एका शब्दात सांगायचं थोडक्यात, की या वर्षी पडलेला पाऊस आणि पुढच्या वर्षी येणारा पाऊस याची जर भेट झाली तर टंचाई राहत नाही. वा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.